आता आपल्या फिशिंग स्पॉट जवळ आले थोडं अजून चालणं बाकी आहे आणि लवकरच आपण फिशिंगला सुरुवात करूया आणि मोठे मोठे मासे पकडून आपण बघूया. गवत खूप वाढलेलं आहे आणि रिस्की आहे थोडं चालणं, कारण डोंगर उतरताना आणि असं गवत असेल तर चालणं खूप अवघड असतं. इकडे आता मित्रांनो, मगाशी आपण एक कॉम्पिटिशन ठेवलेली लूर वर्सेस लाईव्ह फिश. तर लाईव्ह बेटवर आपला मित्र अथर्व जिंकलेला आहे. त्याला आमच्या MJ स्पॉट फिशिंग तर्फे छोटंसं गिफ्ट. La 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 नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो होतो अमित शेट यांना भेटायला. आज त्यांनी नवीन गाडी घेतलेली आहे, त्यामुळे KXA ग्रुपतर्फे आणि KXA परिवार आणि माझ्यातर्फे त्यांचं अभिनंदन. थँक्यू सो मच. मंदार भाऊ आपले आलेले आहेत आणि आज सकाळी आलेले आहेत, तर नुसतं प्लॅन चालू आहे. बघू आता काय फिशिंगला जायचं की नाही, पार्टी करायची. तर भरपूर धन्यवाद आणि KXA ग्रुपला ऑल द बेस्ट. अगेन थँक्यू सो मच.
I want to stop. We can't. मित्रांनो, आज आपण एक नवीन फिशिंग स्पॉटवर जाणार आहे. व्हिडिओ नक्की इंटरेस्टिंग आहे आणि तो नक्की तुम्हाला आवडेल. जर का व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला. Hi, good morning friends. So here we are again for another day of fishing, and you can see a lot of trees around here. It's very dense actually. These trees were I think they're newly planted trees, so we have to go through this now and reach our fishing spot. इकडं अवकाश. Let's go. मित्रांनो, पाहत असाल तुम्ही रस्ता कसा आहे. दिवस आहे म्हणून आपण इथनं जाऊ शकतो. चुकलं काय बाबा, ही वाट बघा. इकडनं वाट नाही, ती पण वाट आहे. ही पण आहे, एक पण नाही. कापले असते ती नवीन लावलीत काय? झाले ते 2-4 महिने झाले त्याला. बसून जायला लागेल तुम्हाला. बसून जा. आहे खूप झाडं आहेत काटेरी, आणि त्याच्यातनं वाकून आपल्याला जंगलातनं आता रस्ता काढायचा आहे फिशिंग स्पॉटला. काही फिशिंग स्पॉट हे आपल्याला शोधायला लागतात. जंगलामध्ये वाट काढत काढत आपल्याला मित्रांनो, आपण आता या जंगलातनं आपण चाललेलो आहोत फिशिंगसाठी, आणि वाट थोडी अवघड आहे. कसं तरी आता जंगलातनं आपण आता झाडा तुडपातनं वाट काढत आपण आता आलेलो आहे खाली. खूप सुरूची झाडं आहेत, मोठी मोठी. फायनली आपल्याला आत्ता रस्ता गावला आहे, व्यवस्थित जागा गावले. दिवस आहे म्हणून आपल्याला काय प्रॉब्लेम नाही वाटत आहे, पण रात्र जेव्हा असते तेव्हा खूप कठीण काम आहे इकडनं येणं. धोकादायक आहे थोडं. शक्यतो असे स्पॉट असतात ते दिवसा उजेडातच जावे.
उदास रस्ता बुडाला. हे बघा ही एक वाट लक्षात ठेवा. हे बघा ही एक वाट आहे इकडनं. ॲनाकोंडा गेला इकडनं. ॲनाकोंडा नाही ना गेलाय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी मंदार जाधव. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज फिशिंगसाठी आलोच आहोत. जंगलामधनं बघितलं असेल तुम्ही कशी वाट काढत आपण या जंगलामधनं झुडपातनं वाट काढत आपण आता फिशिंग स्पॉटला आलो आहोत. आणि आता आपल्या फिशिंग स्पॉट जवळ आले तर थोडं अजून चालणं बाकी आहे. आणि लवकरच आपण फिशिंगला सुरुवात करूया आणि मोठे मोठे मासे पकडून आपण बघूया. गवत खूप वाढलेलं आहे आणि रिस्की आहे थोडं चालणं, कारण डोंगर उतरताना आणि असं गवत असेल तर चालणं खूप अवघड असतं. शक्यतो अशा स्पॉटवरती दिवसात जा, मी मगाशी बोललो आहे तुम्हाला, कारण कुठे खड्डा असेल आणि कुठे आपण स्लिप होऊ शकतो समजणं नाही आपल्या रात्रीचं. परत रात्री जनावरांची भीती असते, कारण असे काही स्पॉट असतात ते आपल्याला शोधायला लागतात फिशिंगसाठी, कारण तिकडे कोणाची ये जा नसते जास्त. थोडं अवघड काम आहे, पण फिशिंग प्रेमींना ते करायला भाग आहे करणं. रिझर्व कुठं आलात? आहे का आज नाही का ना मित्रांनो? ज्या वेळेला आपण नवीन फिशिंग स्पॉट शोधत असतो त्यावेळेला शक्यतो आपण लो टाईडला फिशिंग स्पॉटवर पोचावं. आपण प्लॅन करावा लो टाईड कधी आहे ह्याचा सगळा अभ्यास करून आपण फिशिंग स्पॉटवर पोचावं. आणि आपण तिथली खडपाची रचना कशी आहे आणि कुठल्या ठिकाणी आपल्याला फिश समजा सापडला तर कोणत्या पद्धतीनं आपण त्याला लँड करू शकतो, म्हणजे त्याला बाहेर व्यवस्थितरित्या काढू शकतो, अशा जागा निवडूनच फिशिंग स्पॉट आपण तयार करावे, जेणेकरून मासा चुकून लागला तरी आपण तो इझिली वरती घेऊ शकतो. जास्त उंचावरून आपल्याला फिश वरती घेता येत नाहीत रॉडच्या साह्याने. त्यामुळे आपण लो टाईडला जाऊन असे फिशिंग स्पॉट शोधून ठेवावे, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट टाईम जेव्हा हाय टाईडला आपण त्या ठिकाणी जातो त्यावेळेला व्यवस्थितरित्या तिथे आपण फिशिंग करू शकतो. तिथे मारेल या दगडात, हे बघ, इथे ह्या कोपऱ्यावर मारेल. मित्रांनो, जर का आपण नवीन अँगलर असाल तर शक्यतो जे अनुभवी अँगलर्स आपले मित्र असतात त्यांच्याबरोबर फिशिंगला जावे. एकटं फिशिंगला जाण्याचं शक्यतो टाळावा, कारण काही ठिकाणी आपल्याला जंगलातल्या वाटा माहिती नसतात, त्यातली भौगोलिक परिस्थिती आपल्याला माहिती नसते. त्यामुळे आपला वेळ वाचवण्यासाठी आणि कोणाचं तरी चांगलं मार्गदर्शन आपल्याला असावं म्हणून आपण अनुभवी जे अँगलर्स असतात त्यांच्यावरच शक्यतो आपण फिशिंगचा प्रवास करावा. टू व्हीलर काय आणता तिकडे हिंमत नाही. मित्रांनो, फायनली आपण या स्पॉटवर आलेलो आहोत फिशिंगला. खूप त्रास झाला जरा आज, जंगल खूप होतं, रान वाढलं होतं आणि सकाळचं आलं त्यामुळे आम्हाला थोडा त्रास थोडा कमी झाला. रात्रीचं या स्पॉटला येणं खूप धोकादायक आहे.
मित्रांनो, खडपामध्ये जेव्हा आपण फिशिंग करतो तेव्हा शक्यतो लो टाईटला जावं, कारण आपल्याला पूर्ण रॉक्स आहे ते ओपन झालेले असतात आणि लाटांची पण थोडी भीती कमी असते, कारण लाटा खूप मोठ्या असतात कधी कधी. पाहू शकता तुम्ही इथे, कारण लाटा कमी असतील तर आपल्याला धोका थोडा कमी असतो. स्पॉटपर्यंत व्यवस्थित जाता येतं, उतरता येतं खडपातनं. आपण आता एवढ्या उंचावर होतो आणि आपण आता खाली या दगडामधनं खाली उतरून आलेलो आहोत. लो टाईट असल्यामुळे पाणी इथपर्यंत येतं. लो टाईट असल्यामुळे आता पाणी सर्व खाली गेलेलं आहे. जाऊया आपण जरा थोडं अजून खाली. उतरताना काळजी घ्यावी. स्लिपरी दगड असेल त्याच्यावरती शक्यतो जाऊ नये. ज्या दगडांवर शेवाळ असेल शक्यतो टाळा. बघूया पहिल्याच कास्टमध्ये काय आपल्याला वेगळं आहे काय. कास्ट केले आहे मी, खूप लांब कास्ट केले आहे. ड्रॅग सेट करून बघायचा. मित्रांनो, ड्रॅग एवढाच सेट करायचा जेणेकरून खडपामध्ये समजा चुकून मासा लागलाच मोठा तर तो जर का टाईट असेल एकदमच तर तो खडपाला घासून लाईन तोडण्याची शक्यता असते. त्यामुळे तो खडपातून आपली लाईन घेऊन जात असताना ती जास्त टाईट नसेल आणि व्यवस्थितरित्या तो तिथनं आपल्याला हँडल करता येईल. या एवढ्या पद्धतीनेच आपण ड्रॅग सेटिंग ठेवावं. अति टाईट ठेवल्यामुळे आपली लाईन पटकन तुटण्याची शक्यता असते. मिळण्याचे चान्सेस आहे तिथे. बघूया, काहीतरी बिग गेम होईल असं वाटतंय. मित्रांनो, ज्या ठिकाणी भरपूर खडप असतील, दगडी दिसत असतील आपल्याला आणि शॅलो वॉटर असेल त्या ठिकाणी शक्यतो टॉप वॉटर लूर यूज करा, पॉपर यूज करा, जेणेकरून आपल्या दगडामध्ये लूर्स अडकून वेस्टेज जाणार नाही आणि आपल्याला रिट्रीव्ह करताना पण कोणताही त्रास होत नाही. मित्रांनो, कधी कधी असं होतं पाण्याची क्लॅरिटी जास्त असेल तर मासे मिळणे अवघड असते. मासा मिळत नव्हता, मग आम्ही दुसऱ्या स्पॉटवर जाण्याचा निर्णय घेतला. खूप वेळ असं होतं की हवामानाचा बदल झाला असेल, पाण्याची क्लॅरिटी बदलली असेल तर आपल्याला मासा न सापडता आपल्याला तिथून परत निघावं लागतं. टू व्हीलर का आणता तिकडे हिंमत नाही. तर मित्रांनो, आपण आलो दुसऱ्या स्पॉटवरती आणि आपण इथे खूप मजा करणार आहोत. आज आपण छोटीशी कॉम्पिटिशन ठेवणार आहोत फिशिंगची. तर नक्की पहा पुढील भाग. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर का कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.